कारण आतमध्ये सगळे कलाकार रंगलेलं नाटक पुढे नेण्याच्या तयारीमध्ये असतात, उत्साहात असतात आणि पूर्वी दूरदर्शनमध्ये व्हायचं, रंगलेल्या कार्यक्रममध्येच व्यत्यय यायचा आणि मग त्या अशा सगळ्या मुंग्या मुंग्या दिसायच्या. मला वाटतं की त्या भूमिकेत अशा प्रसंगी भाषण करताना आम्ही असतो. माचकरजी, तुम्ही मार्मिकचं वय सांगितलं, माझं सांगण्याची काही गरज नव्हती, पण सांगितलं तरी मला काही पर्वा नाहीये. कारण शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर त्यांच्याकडनंच काही धडे गिरवलेले आहेत आणि ते जे सांगायचे की वय सगळ्यांचं वाढतं, माणूस ज्या वेळेला मनाने थकतो तेव्हा तो वयस्कर होतो. माझं मला माहिती नाही, पण मार्मिक काय 64 वर्षाचा झालाय असं कोणी मानणार नाही. अजूनही तो तसाच ताजा तवाना आणि तरुण आहे. मगाशी आपलं मुखपृष्ठ काढणाऱ्या सर्जेरावांचा गौरव केला. त्यांचं एक अप्रतिम प्रदर्शन वरती भरवलेलं आहे, ते आवर्जून बघा. कारण नेहमी आपण व्यंगचित्र म्हटल्यानंतर, साप्ताहिक म्हटल्यानंतर कवर बघत आलो, पण सगळी कवर एकत्र आल्यानंतर मग तो सगळा काळ आपल्या डोळ्यासमोरून जातो किंवा उभा राहतो. 64 वर्षाच्या वाटचालीबद्दल काय सांगायचं? दिवाकरजी, तुम्ही तुमच्या आठवणी सांगितल्यात. एक तर मला असं वाटतं मार्मिकचा प्रवास असाच एक कार्य की ज्याच्यामध्ये सगळ्यांना आपापल्या आठवणी भरभरून सांगता येतील. आणि हा एक चमत्कार आहे. मार्मिक हा एक चमत्कार आहे, सामना हा एक चमत्कार आहे, शिवसेना हा एक चमत्कार आहे. मी चमत्कार एवढ्यासाठी म्हणतो की ही सगळी किमया, ही सगळी दुनिया एका व्यंगचित्रकाराने केवळ आपल्या कुंचल्याच्या आधारावरती केलेली आहे. एक कुंचला. आणि आपण बोललं ते बरोबर आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती, मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती, मुंबई म्हणजे मराठी माणसांनी मुंबई मिळवली होती. आणि मग एक साधारण वातावरण असं होतं की आता संघर्ष खूप झाला, किती काळ संघर्ष करायचा, जरा थोडेसे काही करमणुकीचे क्षण हे मराठी माणसाच्या आयुष्यात का नसावेत. आणि ते करमणुकीचे क्षण आणण्यासाठी शिवसेना प्रमुखाने, अर्थात तेव्हा शिवसेना नव्हती, मार्मिककार आणि माझे काका श्रीकांतजी यांनी व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं. आणि पहिले कार्यकारी संपादक दपा खांबेटे असतात. आता तुम्हाला कळलं असेल की किती मोठ्या जबाबदारीच्या खुर्चीत तुम्ही बसलाय. कारण हे कार्यकारी संपादक पद जसं आता सामनाचा संजय राऊत आहे, तसंच दपा खांबेटे, प्रमोद नवलकर, आज पंढरीनाथ आजारी आहेत, रुग्णालयात आहेत, पण प्रत्येकाने हा किल्ला समर्थपणाने लढवला. आणि तो काळ सगळा भारावलेला होता. व्यंगचित्र ही बघता बघता मी लहानाचा मोठा झालो. काय योगायोग आहे मला कळत नाही. मार्मिकचा आणि माझा जन्म एका सालातला, 1960. तो आज मी मार्मिकचा संपादक झालो, सामनाचा संपादक झालो. शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्यासमोर फुटला. कदाचित चंदूमामा तेव्हा हजर असणार. आणि त्या नारळातून जे काही शिंतोडे उडाले, मी अनेकदा सांगितलं, मी कधी स्वप्नात विचार नव्हता केला की शिंतोडे मला एवढे भिजवून टाकतील की मी शिवसेनेचा पक्षप्रमुख झालो. हा सगळा वारसा घेऊन मी पुढे जातोय. मला कल्पना नाही मी तो वारसा किती समर्थपणाने पुढे नेतो, पण आपण सगळेजण आहात, त्याच्यामुळे मला मी काय करतो याची पर्वा नाहीये. तुम्ही माझे सगळे सोबती आहात आणि तुम्ही सगळे साथ सोबत अगदी संकटात सुद्धा देताय म्हटल्यानंतर मी शत्रूची पर्वा का करू? मी कशाला पर्वा करू? तर सुरुवात ही मार्मिकची अशी झाली आणि मग नंतर एक एक गोष्टी समोर यायला लागल्या. एक एक कंपन्यांमधल्या कामगारांच्या लागल्या आणि त्या कामगारांमध्ये परप्रांतीयांची भरणी जास्त होती. मग महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबई मिळवली आपण, पण मुंबईमध्ये मराठी माणसाचं स्थान काय? सगळं हद्दपार व्हायला लागला. हद्दपार व्हायला लागला. मराठी माणूस मुंबई सोडून जायला लागला. नोकरी मिळत नाही, कोणी दारात उभं करत नाही. आणि एका गोष्टीचा मी जरूर आवर्जून उल्लेख करेन, स्थानिक लोकाधिकार समिती, जिचं ती शिवजयंतीची मिरवणूक निघते आणि तोच तो परिसर मी गेल्यानंतर बघत असतो. दुतर्फा सगळी बिल्डिंग भरलेले असतात. कोण खिडकीतून डोकावत असतं, कोण गच्चीतून असतं, कोण पॅराफिटवर उभं असतं.
सगळे आतली लोक बाहेर कौतुकाने बघत असतात. आणि माझ्या मनात तोच विचार येतो की अरे हाच तो विभाग होता, इकडे मराठी माणसाला एंट्री नव्हती. मराठी माणूस दार फोडून आतमध्ये गेला आणि आता खिडक्यातून तो बघतोय की माझा शिवसैनिक कसा तिथून गर्जना देत चाललेला आहे. ही मार्मिकची ताकद, ही शिवसेनेची ताकद. आणि ह्या याद्या जेव्हा समोर यायला लागल्या टेलिफोन डिरेक्टरीमध्ये, मराठी माणसांचा पत्ताच नाही, म्हणजे कुठे कनेक्शनच नाही, तर नाव कसं येणार. आणि मग करता 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 ते याद्या प्रकाशित व्हायला लागल्या. वाचा आणि थंड बसा, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग सगळी लोक जमा व्हायला लागली. एक दिवस मग माझ्या आजोबांनी, बाळासाहेबांनी विचारलं, अरे हे सगळं करतोयस तू, लोक एवढी येत आहेत, काय पुढे काय करायचं ठरवलेस की नाही, काय संघटना वगैरे काढायचा विचार आहे की नाही. तर बाळासाहेब म्हणाले, हो तसा विचार चाललाय. नाव काय ठरवलंस? तर आता विचार चालू आहे. आणि पटकन आजोबांनी सांगितलं, शिवसेना. शिवसेना झालं. काय वार मुहूर्त वगैरे काय बघितला नाही. सहदेव नाईक म्हणून तेव्हा ते सहकारी होते. नारळ आणला फोडला, शिवाजी महाराज की जय, आणि शिवसेना सुरू झाली. हे सगळं तुम्हाला का परत सांगतोय की मास्कर साहेब, तुम्ही आता जे सांगितलं की जास्तीत जास्त वर्गणीदार वाढवा, आताचा जमाना असा आहे की वर्गणीदार आमच्याकडे जास्त आहेत म्हणून मार्मिक आमचा. असं कोणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. नाही होऊ शकतं. म्हणजे असं होतं की हल्ली ते काय डेस्टिनेशन मॅरेज हा एक प्रकार आलेला आहे. मग एखादं हॉटेल बुक करतात. आता ही कल्पना बाहेर सांगू नका. हॉटेल बुक करतात म्हणजे सगळ्या 100% खोल्या बुक करून टाकतात. सगळं हॉल बुक, सगळे बुक, टॉयलेट बुक, हे बुक, ते बुक, सगळं बुक. तरी कोणी क्लेम केला की 100% खोल्या माझ्या नावावर आहेत, ह्या आजपासून या हॉटेलचा मालक मी. ही अशी सगळी लाचारी सुरू झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आजोबा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लढलेले होते. स्वतः शिवसेना प्रमुख माझे काका हे त्यावेळेला सुद्धा अगदी नावाने नसले तरी आज आचार्य अत्रेंचा सुद्धा जन्मदिन आहे. मग मराठा असेल, नवयुग असेल, त्यांच्या त्या प्रकाशनातून व्यंगचित्र काढायचे मावळा नावाने. मग हा अन्याय समोर चालू असताना स्वस्थ कोण बसू शकेल का? मग सगळे एकत्र झालं, शिवसेनेची स्थापना झाली. त्याच्या आधी वाचा आणि थंड बसायचं जे एक शीर्षक होतं ते वाचा आणि उठा. वाचा आणि उठा, त्यातूनही शिवसेना जन्माला आली. तुम्ही म्हणाला, हे सगळं माहिती आहे, का परत सांगताय? पुन्हा तीच वेळ आता आलेली आहे. आता सुद्धा मध्ये मध्ये कुठे जेव्हा बातम्या येत आहेत की मराठी माणसाला प्रवेश नाही, मग ती कंपनी असेल, इमारती असतील, मग तो जी काय भाषा होती ती पुन्हा आम्हाला वापरावी लागेल का? कारण एअर इंडियामध्ये मराठी माणूस कसा शिरला, मराठी माणसाला न्याय कसा मिळाला? सुधीर भाऊ होते तेव्हा स्थानिक लोक अधिकार समिती, आणि त्यांचा कोणतो तो एमडी का कोण होता, एमडी होता का एमईडी होता माहिती नाही मला, तो नंदा. नाही म्हणे असं नाही चालणार, तसं नाही चालणार. सुधीर भाऊ बोलतायत आणि कोणालाच कळलं नाही, खाटकन आवाज आला आणि पुढच्या क्षणाला बोलले तो नंदा गाल चोळत होता. मग एक कानाखाली आवाज काढल्यानंतर एअर इंडियाचे दरवाजे उघडले. मग हे मराठी माणसाला त्याच्या स्वतःच्या घरात मुंबईमध्ये त्याच्या संघर्ष करून मिळवलेल्या राजधानीमध्ये पुन्हा हे दिवस येणार असतील, तर तेव्हा जसा कुंचलाचा पलिता झाला होता तशीच आज कुंचल्याची मशाल झालेली आहे. ही मशाल उगाच नाही घेतली मी, ही मशाल आहे. मशालीलाच दुसरं नाव आहे पलिता. त्या कुंचल्याची मशाल तेव्हा जर शिवसेना प्रमुखांनी केली असेल आणि केली म्हणून आज आपण इकडे आहोत, तर आज आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल, तर हे महाराष्ट्र द्वेष्टे जे दोन दिल्लीमध्ये बसलेत, ज्याला मी काय नाव दिलेलं आहे बघा दिवाकरजी, मी व्यंगचित्र नाही काढत पण शब्दांनी थोडंसं बोलतो. शब्दांनी थोडंसं जे बोलायचं ते बोलतो आणि ते लोकांना पटते. मग अशा वेळेला ही मशालीची धग ही त्यांच्या बुडाला लावायची की नाही, लावणार की नाही? मग काळ बदलला, मध्ये परिस्थिती बदलली असं वाटत होतं. त्या बदलत्या काळामध्ये आपलाच वापर करून हे मुंबईचे द्वेष्टे, महाराष्ट्राचे द्वेष्टे हे आपल्या खांद्यावरती चढून दिल्लीमध्ये बसले. आणि आज जर का आपल्याला लाथा घालण्याची भाषा करत असतील तर याचं तंगड पकडून बाजूला फेकायचं की नाही फेकायचं?
नुसते मार्मिकचे वर्धापन दिन होतील, 64 होतील, 65 होतील, 100 होतील, 125 होतील, 150 होतील, पण आम्ही मार्मिक का जपतोय, मार्मिक का वाचतोय, मार्मिक पुढे का घेऊन जातोय? नुसतं काहीतरी दर आठवड्याला येतोय आणि रद्दीमध्ये बरा पडतोय म्हणून नाही, तर त्याच्या पानामध्ये आपल्या आयुष्याचं मार्गदर्शन असतं की कसं जगायला पाहिजे. न्याय हक्क म्हणजे काय, आणि म्हणून ते जे ब्रीद वाक्य आहे ते आहे ना, काय, खिंचो न कमान को न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो. ही अखबारची ताकद आहे. आता हे गोदी मीडिया वगैरे सगळं ठीक आहे, पण एक जरी असला तरी खणखणीत आवाज निघाला पाहिजे, आणि तो खणखणीत आवाज हा मार्मिक आहे, खणखणीत आवाज हा सामना आहे. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो, आणि खास धन्यवाद दिवाकरजी, जसं तुम्ही त्या काळात काम केलं तसं मी आवर्जून देसाई साहेबांना धन्यवाद देतो. देसाई साहेबांना धन्यवाद देतो. दांगट बाजीराव तर आहेतच, पण देसाई साहेब आज सुद्धा त्यावेळेला जसं शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून या संघर्षात उतरले, मी माझं नशीब समजतो. मला हे सगळे अनंत गीते आहेत, सुभाषजी आहेत, दिवाकरजी आहेत, सगळे ज्येष्ठ नेते, समोर दगडूदादा बसलेत, मिर्लेकर बसलेत, संजय बसलेत, किती गुरुनाथ बसलेत, सगळेच जण, मामा तर आमचाच आहे, पण हे सगळे जण वयाचं अंतर किंवा वयाचं हे न करता आज मला नेता मानतात. हे त्यांचं मोठेपण आहे, हे त्यांचं मोठेपण आहे. आणि हे तेव्हाच घडू शकतो जेव्हा सहकारी हे मजबूत असतात. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि हा नुसता एका साप्ताहिकाचा वर्धापन दिन नाही, तर हा एका वारशाचा आणि घेतलेल्या वसा जो आहे त्याचा वर्धापन दिन आहे. आणि हा वसा जपा, हा वारसा पुढे चालवा, आणि मार्मिकने जे काही निर्माण करून दिलेलं आहे ही दुनिया, ती दुनिया आणखीन पुढे न्या, एवढीच एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.